मग केवळ आपण उत्सुक आहोत किंवा आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे म्हणून आपण वाचायला लागू, तर अजिबात असं नाही आहे. टेक्निक्स आणि मेथड थ्रूच आपण एखादी सवय निर्माण करू शकतो. कुठलंही स्किल डेव्हलप करण्यासाठी 20% मेथड आणि 80% सायकोलॉजी लागते. येस मित्रांनो, सवय हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि चांगली सवय ही डेव्हलप करावी लागते. ती सवय ठरवते की आपण कुठे जाणार आहोत ते. तुम्हाला माहिती आहे, पुस्तकांमुळे तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज मिळत असतात, सल्ले मिळत असतात, त्यानंतर वेगवेगळे अनुभव मिळत असतात, तुमचा माइंडसेट व्हायला मदत होते. त्यानंतर बोलताना करेक्ट शब्द मिळतात किंवा कसं बोलायचं याचं टेक्निकही तुम्हाला कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठल्या गोष्टींचा प्रभाव हवा आहे हे तुम्ही चूज करू शकता. त्याच गोष्टी वाचून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तसेच बदलही घडवून आणू शकता. तर वाचनाची सवय आणि आवड निर्माण करण्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स आणि टेक्निक्स यूज करावे लागतील. त्या आवडती कादंबरी मृत्युंजय ती वाचायला लागल्यानंतर मला खरं वाचनाची आवड निर्माण झाली होती. त्यामुळे असंही होऊ शकतं, पण अगदी सुरुवातीला मी सजेस्ट करीन की छोट्या पानांची पुस्तकं निवडा, त्यानंतर शॉर्ट स्टोरीज असतील अशी पुस्तकं निवडा. त्यामुळे तुमची ती पुस्तकं पटकन वाचून होतील किंवा ती संपायला मदत होईल आणि त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. नंबर 3, तुम्ही किती वेळ पुस्तक वाचणार आहात, कुठून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तसेच बदलही घडवून आणू शकता. तर वाचनाची सवय आणि आवड निर्माण करण्यासाठी तुम्हाला काही